भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, स्त्री रूपातल्या आदिशक्तीच्या जागराचा कार्यक्रम शारदीय नवरात्र 17 तारखेपासून सुरू झाला. या नवरात्रामध्ये ज्या पद्धतीची ऊर्जा आपल्याला मिळते त्या ऊर्जेचा उपयोग आपण सकारात्मक दृष्टीने कसा करून घेऊ शकतो ह्या दर्शवणाऱ्या किंवा स्त्रीची वेगवेगळी रूपं, देवीची वेगवेगळी रूपं कशा पद्धतीने आपल्या आयुष्यात येत असतात आणि त्याचा आपल्या आयुष्यावरती काही ना काही प्रमाणात परिणाम होत असतो त्या दर्शवणाऱ्या काही कथा मी आज आपल्यासाठी घेऊन आलोय. मंडळी, देवाचं अस्तित्व मान्या न मानण्यावरती अवलंबून हे जरी खरं असलं तरी श्रद्धा ही महत्वाची आणि कोण कुणावर कधी कुठे कशी श्रद्धा ठेवेल ते सांगता येत नाही. आणि एखादी गोष्ट आपण श्रद्धेनं केली ना तर त्याचे परिणाम, त्याची फळं ही पॉझिटिव्हच मिळतात. हे सांगणारी ही कथा आहे लक्ष्मीची पावलं. लेखक आहे कौस्तुभ केळकर नगरवाला. माझं फुटवेअरचं शोरूम नुकतंच सुरू झालंय. अगदी 2 महिन्यांपूर्वी. मोक्याची प्रशस्त जागा, चांगला नावाजलेला ब्रँड आहे. लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, फ्लोटर्स, सँडल्स, चप्पल, स्लीपर्स, लेडीज, जेंट्स, किड्स, ब्रायडल, खूप डिझाईन्स, भरपूर व्हरायटी. आणि ब्रँडेड असलं तरी खिशाला परवडेल असं. पहिल्या दिवसापासून गिऱ्हाईकाची गर्दी. मी आणि माझी 7 जणांची टीम. हम साथ साथ है. गिऱ्हाईक देवो भव. गिऱ्हाईक म्हणजे देव. गरीब, श्रीमंत, मिडल क्लास असा भेदभाव नाही करायचा. प्रत्येकाशी अदबीनं वागायचं. उत्तम सर्व्हिस द्यायची. खरं सांगू, असं एखाद वेळी होतं. कुठला तरी गरीब बिचारा बाप पोराचं बोट धरून बिचकत दुकानात शिरतो. एसीची गार हवा खाऊन गपगार पडतो. पोराला पसंत पडलेले ते स्पोर्ट्स शूज जरा महागडेच. किमतीचं लेबल तो हळू चोरून बघतो. नॉट परवडनेबल. त्याचा चेहरा हतबल होतो आणि मी हेल्पलेस. ब्रँडेड शूजच्या किमती फिक्स्ड असतात. मग मला एकदम आठवतं, पुढच्या महिन्यात कंपनीतर्फे सेल लावायचा आहे. 30% डिस्काउंटवाला. काहीतरी जुगाड करायला हवं. मी हेड ऑफिसशी बोलतो. ते शूज त्या सेलमध्ये ऍडजस्ट करा असं मी त्यांना रिक्वेस्ट करतो. मेरे घरवाले कस्टमर आहे असं त्यांना सांग. ये पहली बार और आखरी बार. हेड ऑफिस फोनवर जोरात कुरकुरतो. मी जास्त हेडेक करून घेत नाही. डिस्काउंटेड प्राइस त्या बापाला कशी बशी परवडते. बाप लेकाची ती जोडी आनंदात माझ्या दुकानाबाहेर पडते. ती आनंदी पावलं बघून मी श्रीमंत होतो. जाता जाता मी हळूच त्याच्या कानात कुजबुजतो. पुढच्या महिन्यात सेल सुरू होतोय. 40% डिस्काउंट. वहिनींना घेऊन या. दोघांसाठीही टिकाऊ चप्पल देतो. स्वस्तात अगदी. पुन्हा वर्षभर चप्पलांकडे बघायला नको. त्याला पटतं. तो येणार. अहो येणार म्हणजे काय, येणारच. अगदी नक्की. एक गिऱ्हाईक जोडतोय मी. माझा फायदा हवा ना आणि गिऱ्हाईकाचंही नुकसान नको. धंदा असा चालायला हवा. तर तुम्हाला सांगतो ते ऐका. आमच्या ब्रँडच्या चपला वापरा आणि मग बघा तुमचाही बिझनेस जोरात चालेल. अगदी पळेल सुद्धा. कधी येताय शोरूमला भेट द्यायला. आणि बोलता बोलता विसरून गेलो, खूप महत्वाचं सांगायचं. अगदी छोटीशी गोष्ट आहे, परवाचीच. रात्री 9:30चा सुमार. दुकान बंद होत आलेलं. शटर निम्म अर्ध खाली घेतली. आवराआवर चाललेली होती. एक पोरगा दुकानात शिरला. गावाकडचा, तरतरीत. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, गळ्यात टाय. टिपिकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार. नवा व्हॅक्युम क्लीनर नाहीतर वॉटर फिल्टरच्या कंपनीवाला. मी विचारलं त्याला. वॉटर फिल्टर कंपनीवालाच होता तो. बोलण्यात गावाकडचा लहजा.
आणि तरीही कॉन्फिडंट. 22-23 वर्षांचा असेल. आमचं लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज, व्यवस्थित पॉलिश केलेले. एकंदर वस्तू जपून वापरण्याचा स्वभाव असावा त्याचा. आणि बहुधा हे शूज त्याला कंपनीनं दिलेले असतात. बोला, काय सेवा करू आपली? माझ्या आईला चप्पल हवी, 500 रुपयापर्यंत. टिकाऊ पाहिजे ना, पैशाची फिकीर नाही. 1000 रुपये लागले तरी बी चालतंय. ठीक आहे, त्या आल्यात का? त्यांच्या पायाचं माप. त्यानं आपलं वॉलेट बाहेर काढलं. त्यात 4 घड्या केलेला एक कागद होता. कागदावर पेनानं आउटलाईन काढलेली 2 पावलं. काय माप सांगू साहेब, माझ्या आईनं जिंदगीभर पायात कधी चप्पलच घातली नाही. बाप दारू ढोसून मेला, आई ऊसतोड कामगार. काट्या कुट्यात कुठं बी जाती अनवानी. ढोरावानी मेहनत केली तिनं, मला शिकवलं. 12 वर्ष शाळेत शिकलो, B.Com झालो आणि आता जॉबला लागलो. इथं शिकतोय हळूहळू, भाषा बी सुधरत. आज पहिला पगार झालाय. गणपतीला गावाकडे चाललोय. आईला काय नेऊ, सवालच पैदा होत नाही हो. अहो, किती वर्षाचं स्वप्न आहे माझं. पहिल्या पगारातून आईला चपला न्यायच्या आहेत. मी चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या त्याला. 800 रुपये किंमत होती. चालतंय की, त्याची तयारी होती. किती पगार आहे रे तुला? सध्याच्याला 12,000 आहे. राहणं खाणं सगळं धरून 7-8 हजार खर्च होते तिथं. 2-3 हजार आयला दाडतो. 800 रुपये जरा. मी बॉक्स पॅक करून दिला. त्यानं पैसे दिले. आनंदात तो बाहेर निघाला. एवढी महागाची भेट, किंमत करताच येणार नाही त्या चपलांची. थांब जरा. मी अजून एक बॉक्स पॅक करून त्याच्या हातात दिली. ही चप्पल आईला, तुझ्या या भावाकडून गिफ्ट. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. सांग तुझ्या आईला. आता अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही. माझे आणि त्याचे दोघांचेही डोळे भरून आले. काय नाव रे तुझ्या आईचं? मी विचारलं. लक्ष्मी, तो उत्तरला. माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू देशील मला? पावलांची आउटलाईन काढलेला तो कागद देशील मला? देतो की. आनंदात उड्या मारत तो निघून गेला. तो खडीदार कागद मी दुकानाच्या देव्हाऱ्यात ठेवला. काल बायको आणि लेक आली होती दुकानात. देव्हाऱ्यातला तो कागद लेकीनं बघितला. हे काय आहे बाबा? लक्ष्मीची पावलं आहेत बेटा ती. त्यानं बरकत येते धंद्याला. लेकीनं मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच नमस्कार केला. लक्ष्मीची पावलं. महालक्ष्मी प्रसन्न. मंडळी, तुमची एखाद्या गोष्टीवर एकदा श्रद्धा बसली की तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट गोष्टींचा तडक संदर्भ किंवा संबंध त्या श्रद्धेशी किंवा त्या श्रद्धास्थानाशी लावायला सुरुवात करतात. त्यात काही गैर अशातला भाग नाही. पण कसं असतं की माणूस कसं आहे, चांगल्या गोष्टी असतील तरच फक्त तिथे संबंध जोडू पाहतो. एखादी वाईट गोष्ट तुमच्या आयुष्यात झालेली असेल तर ते माझं, ते माझ्या श्रद्धास्थानाचं, त्याच्यामध्ये कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही, असा एक माणसाचा स्वतःचा समज झालेला असतो. आणि असं बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना बरेच अनुभव आलेले असतात की जे ते सांगत असतात. आता त्या माणसाला जर तो अनुभव आला असेल आणि तो ते सांगत असेल तर आपण त्याच्यावरती गैरविश्वास ठेवण्याचं काहीच कारण नाही. शेवटी प्रत्येकाची श्रद्धा, श्रद्धास्थान त्या परीने ते लोक पाळत असतात. हेच सांगणारी ही एक कथा आहे. परत एकदा कौस्तुभ केळकर. कथेचं नाव आहे अघटित. तसा तो देव वगैरे मानणाऱ्यातला होता. वर्षातून एकदा गावी चक्कर असायची. कुलदेवतेचं दर्शन. आई, लक्ष असू दे. नेमकं याच वर्षी जमलं नव्हतं. पोराची 10वी.
त्याचे क्लासेस, सगळ्यांचा मेळ जमेन आणि राहिलं ते राहिलंच. काल अचानक बॉसनं सांगितलं, लोटे परशुरामला जा, आपला क्लायंट आहे तिथं, मशीनला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, सॉल्व्ह करूनच या. तो खरं तणतणतच निघाला. खरं तर त्याचं गाव चिपळूणहून जरासं पुढे. नकोच, रातराणीनं जाईन आणि रातराणीनंच परत येईन, गावाकडे नंतर जाऊ. पोराची परीक्षा होऊ देत, सगळ्यांना घेऊन दर्शनाला जाईल. नेमका गावच्या नानूचा फोन आला. त्याला कुठून कळलं कोणास ठाऊक. दादानू, माझ्या लेकान देवीसाठी साडी पाठवली, तेवढी येताना घेऊन ये. त्याचा पोरगा बस स्टँडवर साडी देऊन गेला. नानूला त्यानं बजावलं होतं, तू चिपळूणास ये आणि देवीची साडी घेऊन जा, मला आत्ता जमायचं नाही. येतो म्हणाला. मुंबई चिपळूण रातराणी बस सुरू झाली. गर्दीनं फुगलेल्या पुरीसारखी अगदी टम्म भरली होती बस. कशी बशी जागा मिळाली त्याला. महाड आलं. उभी गर्दी आडवी झाली. त्याला खिडकीतली जागा मिळाली होती. अंधारात काय बघणार होता कोणास ठाऊक. पोलादपूरला त्याच्या शेजारी एक म्हातारी येऊन बसली. जख्ख म्हातारी, पांढऱ्या केसांचं टोपलं वागवणारी. त्याला तिचा चेहरा सुद्धा धड दिसला नव्हता. खेळ आला. म्हातारी म्हणाली, मला खिडकीत बसू दे, गाडी लागते मला. तो नाईलाजानं बाजूला बसला. स्वतःची इस्टेट तिच्या नावावर केल्यासारखा त्याचा चेहरा. गाडीनं आतले दिवे मालवले. हिरव्या साडीतली ती म्हातारी खिडकी मागच्या अंधारात अंधुक अंधुक झाली. परशुराम घाट सुरू झाला. परशुरामला न उतरता तो चिपळूणला निघाले. नानूला देण्यासाठी साडीची पिशवी त्यानं मांडीवर ठेवली. तिथून परत उलटा परशुरामला त्याला जावं लागणार होतं, म्हणून त्याची खरंच चिडचिड. वाशिष्ठीचा पूल जवळ आलेला. बाहेर काळाकुट्ट अंधार. क्षणात त्याच्या डोळ्यापुढेही तो अंधार पसरला. शेजारचा ट्रक, तो जिच्यात होता ती बस कापून पुढे गेला. काहीतरी अघटित घडल्याची जाणीव त्याची शुद्ध हरपली. लाल तांबडा सडा, करून किंकाळ्या, शिलकीचा हिशोब लावणारे मानवी देह, काही जिवंत आणि काही मुर्दाम. अँब्युलन्सचा गोंगाट, पोलीस. बातमी कळताच नानू धावत पुलावर आलेला. मंतरल्यासारखा तो जागा झाला. खरचटलं सुद्धा नव्हतं त्याला. नुसत्या भीतीनं गपगार झालेला. हातात घट्ट पकडलेली साडीची पिशवी तशीच. खिडकीवाली 4 माणसं चिपाड झाली. तो भीतीनं पुन्हा थरथरला. त्या म्हातारीनं वाचवलं त्याला. तिच्या जागी तो खिडकीत असता तर 1, 2, 3, 4, 5 खिडक्या माणसांसकट चिरल्या गेल्या होत्या. उलटा भानावर आल्यावर तो म्हातारीला शोधू लागला. 4च माणसं गेली आहेत. म्हातारी गेली कुठे? तो नखशिखांत हादरला. हातातली देवीची साडी त्यानं आणखीनच घट्ट पकडली. देवीचं मनोभावे स्मरण केलं. गावली का म्हातारी? नानू विचारत होता. अरे चल गावाकडं, देवी आठवण काढते तुझी, स्वतः बोलवायला आली होती. नानू वेड्यासारखा त्याच्याकडे बघत बसला. अघटित घडून गेलं होतं. वाचला तो. देवीनं वाचवलं होतं त्याला. उदे गाई उदे. मंडळी, देवाधर्माचं करत असतानाच सामाजिक भान पाळणं आणि ते असणं खूप गरजेचं आहे. आणि आता त्या गोष्टीचं भान किंवा त्या गोष्टीची जाग, सजगता हल्लीच्या मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये यायला लागली आणि त्यावर विचार करतात. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीची चीड येणं आणि तीही पॉझिटिव्ह, म्हणजे ती गोष्ट चुकतीये समोरच्याची आणि त्यांनी सामाजिक गोष्टींवरती परिणाम होतोय असं जर का वाटत असेल आणि त्या गोष्टीची चीड येत असेल तर त्यात वावगं काही नाही. इनफॅक्ट अशा काही गोष्टी, अशा काही घटना या टाळल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून सामाजिक एकोपा हा कायम जोपासला जाईल. हे सांगणारी ही कथा आहे कडक लक्ष्मी. लेखक अर्थातच कौस्तुभ केळकर.
स्मिताचा वरच्या पट्टीतला आवाज आजपर्यंत कुणीही ऐकला नव्हता. तिचा स्वभावच होता तसा. आवाज चढला की आपला तोल ढासळतो हे स्मिताचं स्पष्ट मत. समोरचा कसाही वागू दे, आपला तोल ढासळता कामा नये. न ओरडताही आपला संताप समोरच्यांपर्यंत पोहोचवता येतो. स्मिताचं चॅनल म्यूट झालं की घराला समजायचं कुणीतरी चुकलंय. मग तिचा नवरा रवी असो नाहीतर छोटा आर्य, जो चुकला असेल तो पटकन सॉरी म्हणायचा. स्मिताच्या चेहऱ्यावरचं हसू परत यायचं. अर्थात स्मिताच चुकली तर ती सुद्धा बेझिजक माफी मागणार, अगदी आर्यची सुद्धा. वर निर्व्याज स्मित हास्याची पखरण सुद्धा. ड्रायफ्रूट मस्तानीवर काजू पिस्त्यांची गर्दी झाल्यासारखं अगदी गोड वाटायचं. तिच्या त्या हसण्यावरच तर रवी कुर्बान होता जिंदगीभर. ऑफिसमध्येही तसंच. एकदा काम अंगावर घेतलं की स्मिता ते काम पूर्ण करणारच, अगदी एन्जॉय करणार. ती वर्कोहोलिकच होती. झिंग येईपर्यंत काम करणार, पण जे शक्य नाही ते हसून नाही म्हणणार. नाही म्हणजे नाही. थोडक्यात ऑफिस स्मितावर डिपेंडंट, पण स्मिता फुल्ली इंडिपेंडंट. स्मिता तिच्या नावासारखं जगत होती, नावाला जागत होती, सुहास्याची उधळण करत. नवरात्र तिच्याही घरी असायचं. स्मिताची भक्तीची कन्सेप्ट एकदम क्लिअर होती. तिच्या मते श्रद्धा ही तिच्या जगण्याचं टॉनिक होतं, तिच्या आयुष्याचं हॉर्लिक्स. उतू नये मातू नये, देवी पुढे नतमस्तक व्हावं. अर्थात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची गल्लत होऊ न देता. गेला आठवडाभर ऑफिसात ती रोज 1 तास जास्त थांबायची. आज हाफ डे टाकून इथं देवीच्या मंदिरात. प्रचंड लाईन, रेटारेटी, आरडाओरडा, सगळा गोंधळ. रवी म्हणायचा तिला, एरवी वर्षभर मंदिर रिकामच असतं की, मग एवढ्या गर्दीत नवरात्रात जायचं काय अडलंय? देवीच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं या दिवसात. वर्षभर लढण्याचं बळ देतं ते मला. रवी हसून गप्प बसायचा. अख्खं गाव उभं होतं लाईट. लेकुरवाळ्या, म्हाताऱ्या, कुमारिका सगळ्याच. जवळजवळ तेवढीच पुरुष मंडळी सुद्धा. तिच्या पुढेच एक घुंगटवाली उभी होती. कडेवर एक, हातात दुसरं. स्मिताला त्या बाईची धांदल बघवेन. तिनं त्या घुंगटवालीकडे नेहमीसारखं हसून बघितलं आणि तिच्या मोठ्या पोराचा हात हातात घट्ट पकडला. घुंगटवालीनं तिचं स्माईल इंटरेस्ट सकट परत केलं. 1.5 तास होऊन गेला. मुंगीसारखी लाईन टुकूर टुकूर पुढे चालली होती. होता होता स्मिता सभा मंडपापाशी पोचली आणि अचानक लाईन तुटली. मोत्यांची माळ मध्येच तुटावी तशी. कुणीतरी नगरसेवक, त्याची खासमखास मंडळी, स्वतः पुजारी त्यांना रिसीव्ह करायला बाहेर आलेला. बिनदिक्कत ही मंडळी दर्शन रांग न जुमानता आत घुसत होती. रांग हतबल, मूक, मजबूर, लाचार. स्मिता मात्र प्रचंड अस्वस्थ. युनिसेल्युलर अमिबासारखं तिला आपलं अस्तित्व शून्य वाटलं. क्षणभरच ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ती मोठ्यांदा ओरडली, थांबा! पुजारी बुवा, मला वाटलं तुम्ही फक्त देवीची सेवा करता. तुम्ही तर असं करा, देवीची उत्सव मूर्तीच बाहेर घेऊन या. साहेबांना कशाला त्रास ना. नाहीतरी रोज संध्याकाळी मंदिराभोवती पालखी मिरवणूक निघतेच ना. आज सकाळीच पालखी फिरवा. सीधी बात, नो बकवास. रांग बघतच राहिली. व्हीआयपी मंडळी सुद्धा शॉकमध्ये. स्मिताचा तो आवेश, आवाजातली ती जरब, अंगारी डोळे, साक्षात कडक लक्ष्मी. स्मिताचा हा अवतार जगाला सरप्राईजच होता. त्या गोतावळ्यात एक मध्यमवयीन सुज्ञ होता. शब्दांचा मार सहन न करू शकणार तो ओशाळला. व्हीआयपी मंडळींना हाताला धरून त्यानं काढता पाय घेतला. पुजारी बुवाही गर्दीत लपाछपी खेळत देवीला शरण गेले. गर्दी मात्र कडक लक्ष्मीच्या दर्शनानं अचंबित झालेली. टाळ्यांचा गजर झाला. उदो उदोचा जागर करत दर्शन रांग पुढं सरकायला लागली. कडक लक्ष्मी की जय. मंडळीत पुन्हा श्रद्धेचाच भाग. ही कथा आहे काली माता. लेखक पुन्हा एकदा कौस्तुभ केळकर, नगरवाला.
टिळक चौकातल्या सिग्नल पाशी असायची ती. नेहमीच रंगानं काळीकुट्ट, फिसकारलेले केस, अनेक दिवसात केसांना पाणी लागलं नसावं, कशी बशी गुंडाळलेली साडी, कडेवर किरकिरणारं ते शेंबडं पोर, हात पुढं करून भीक मागायची, चेहऱ्यावर ऑइल पेंट सारखी कायम चिकटलेली लाचारी. ऑफिसला जाताना सिग्नल वाट अडवायचाच. पहिल्यांदा ती जवळ आली की सईला किळस वाटायची, सरळ दुर्लक्ष करायची ती. पण जेव्हा सईला ती आई होणार आहे ह्याची चाहूल लागली तेव्हापासून कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर वाटायला लागला तिच्याविषयी, रादर तिच्या कडेवरच्या बाळासाठी. कधी भीक नाही दिली तिला, पण एकदा जुनी साडी दिली तिला, बाळासाठी काहीतरी द्यायची तिच्या. कधी बिस्किटाचा पुडा, कधी ऑफिसातून येताना उरलेला डबा, एकदा तर सिग्नलवरच्या पोराकडनं घेतलेला फुगा. आता तर सईला बघितलं की ती हसायची सुद्धा. सईनं मनातल्या मनात तिचं नावही ठेवलं, काली माता. 6 महिन्यांपर्यंत सई गाडीनंच ऑफिसला जायची. पुढचा महिना कॅब. 7वा महिना पूर्ण झाला, ऑफिस बंद, रेस्ट. कालच चेकअप करून आली, एव्हरीथिंग इज ऑल राईट. कालच घट पण बसले आणि सासूबाई पण आल्या आहेत नगरहून. आणि रवी आजच 8 दिवसांच्या टूरवर गेलाय चेन्नईला. सई सकाळी सकाळी सहज पेपर वाचत पहुडली. कुठला तरी मोर्चा जाणार होता MG रोडवर. अचानक रखरखीत उन्हात अवचित काळे ढग दाटून यावे तसं झालेलं. मळप दाटून आलं, अनामिक हुरहुर. सईला एकदम पेन सुरू झाल्या. लगेच सासूबाईंनी 108 वर डायल करून अँब्युलन्स बोलवली. आली सुद्धा 5 मिनिटात. सई स्ट्रेचरवर. प्रचंड वेदना आणि अनामिक भीती. डॉक्टर गुप्त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. तशातही तिनं सांगितलं, MG रोडवरून नका नेऊ, मोर्चा आहे तिथं. अँब्युलन्स टिळक रोडवरनं भरधाव. टिळक चौकात ट्रॅफिकचा जांगडगुत्ता. मोर्चा पायी ट्रॅफिक इथं फुगलेला. सिग्नल पॅशी अँब्युलन्स ठणाणा बोंबलत होती. ओरडून घसा बसला सायरनचा. पण बाहेरची माणसं, गाड्या, रस्ता, सगळ्यांना ठार बहिरे पण आलेलं. भीतीनं सईची शुद्ध हरपली. ती होतीच त्या चौकात. अँब्युलन्सच्या खिडकीतून तिनं सईला बघितलं. कडेवरचं पोर तिनं फुगेवेल्या पोराच्या हातात दिलं. बाजूची काठी हातात घेतली. कालीमातात संचारली तिच्यात. घमासान आरडाओरडा केला तिनं. येणाऱ्या गाड्यांच्या पुढं उभी ठाकली. कर्कश, आचकट विचकट शिव्या दिल्या. गर्दी थबकली. 2 पावलं मागं सरकली. ती पुढं, अँब्युलन्स मागं. ती खरी डायरेक्टर झाली होती आज. दैव तिच्या इशाऱ्यावर नाचत होता आज. जी गाढवं तरीही मध्ये घुसली त्यांच्यावर हातातली काठी सपासप चालवायला लागली. गाडी सरळ बाजूला झाली तर ठीक, नाहीतर काठीचा रट्टा. 2-4 गाड्यांचे आरसे फोडल्यावर कशी बशी अँब्युलन्स पुरती जागा मिळाली. घोंगावत गाडी निघून गेली. प्रीमॅच्युअर बेबी. 2 दिवस इन्क्युबेटरमध्ये. पण आता ठीक आहे. अष्टमीला देवीच जन्माला आली होती. रवी मिळेल ती फ्लाईट पकडून आला. सासूबाईंनी सईला तिची सगळी हकीकत सांगितली. सई हक्का बक्का. साक्षात देवीच ती. तिनं घाईघाईनं रवीला टिळक चौकात पाठवलं. 8 दिवस टिळक चौकालाही काली माता दिसली नव्हती. रवी तसाच परत आला. विलक्षण कृतज्ञतेनं सईनं तिचा चेहरा डोळ्यासमोर आणला आणि मनापासून हात जोडले. काली माता की जय. मंडळी, मगाशी मी सांगितलं तसं हल्लीच्या मुली, हल्लीच्या स्त्रिया या सामाजिक भान ठेवणाऱ्या आणि आपल्यावरच्या जबाबदाऱ्या काय आहेत याचा विचार करणाऱ्या आहेत. आणि त्या दिशेनेच त्यांचं वागणं, त्यांची श्रद्धा असते, पण त्यांचं वागणं डोळे उघडे ठेवून. अंधश्रद्धा मुळीच. आणि ते सांगणारी ही एक छोटीशी कथा आहे. कथेचा लेखक कोण आहे माहित नाही, पण कथा खूप छान आहे. कथेचं नाव आहे ओटी. तिनं परत एकदा आरसा न्याहाळला.
नथ पक्की दाबली आणि पदर सावरून ती हॉलमध्ये आली. तो सुद्धा कुर्ता घालून तयार होऊन बसला होता. अरे वा, सुरेख तयार झालीस ग. तुमचं लग्नानंतरचं पहिलं नवरात्र म्हणून यावर्षी मी ही खास गर्भरेशमी पैठणी आणली हा देवीसाठी. यानं ओटीभर बर का. बाकी तांदूळ, नारळ आणि ओटीचं सगळं सामान या पिशवीत ठेवलंय. जोड्यानं जाऊन या दर्शनाला. सासूबाई नव्या सुनेला म्हणाल्या. त्यांच्या उत्साहाचं नव्या सुनेला खूप कौतुक वाटलं. दोघंही मंदिराजवळ पोचले तेव्हा ओटी भरायला आलेल्या बायकांची चांगलीच गर्दी झाली होती. शिवाय पुरुषांची पण दर्शनाची वेगळी रांग होती. तिला रांगेजवळ सोडून तो गाडी पार्क करायला गेला. रस्त्याच्या कडेला फुलांची, ओटीच्या सामानाची बरीच दुकानं होती. तिनं आठवणीनं सोनचाफ्याची वेणी देवीसाठी घेतली. तिच्या घमघमणाऱ्या गंधानं तिला आणखीनच प्रसन्न वाटलं. तिनं स्वतःच्या केसात चमेलीचा गजरा मारला. हिरवा कंच चुडा सुद्धा तिनं ओटीच्या पिशवीत टाकला. तेव्हा तोही दर्शनाच्या रांगेत सामील झाला. ती ओटी भरणाऱ्या बायकांच्या रांगेत जाऊन उभी राहील. आईसोबत लहानपणापासून नवरात्रीत देवीच्या दर्शनाला ती नेहमीच यायची. तिथल्या गर्दीचा कंटाळा यायचा तिला खरं तर, पण वर्षातून एकदाच गावाबाहेरच्या देवीच्या मंदिरात तिला जायला आवडायचं सुद्धा. ती आईला म्हणायची, आई, या मंदिरात ओटीच्या नावाखाली किती कचरा करतात ग बायका. देवीला पण राग येत असेल बघ. तिचा चेहरानं मला वैतागलेला दिसतो दरवर्षी, ती आईला म्हणायची. आई पण हसायची. आईच्या आठवणीत ती हरवून गेली थोडा वेळ. तेवढ्यात आपला पदर कुणीतरी ओढत असल्याचं जाणवलं तिला. काखेला खोचलेलं पोर घेऊन एक डोंबारीण तिला पैसे मागत होती. रस्त्याच्या पलीकडे डोंबाऱ्याचा खेळ रंगात आला होता म्हणून त्याची बायको पैसे मागत मागत रांगेजवळ आली होती. तिने अंगावर चढवलेला ब्लाऊज आणि परकर पार विटलेला, फाटलेला होता. तिच्या मागं उभी असलेली बाई तिच्यावर खेकसलीच. ए, अंगाला हात लावू नकोस ग. तिनं पैसे काढेपर्यंत डोंबारीण पैसे मागत बरीच पुढे निघून गेली. हळूहळू रांग पुढे सरकत होती. आता तिची 7-8 वर्षांची मुलगी सुद्धा येऊन पैसे मागत होती. शेवटी एकदाची ती गाभाऱ्याच्या आत जाऊन पोहोचली. पुजारी खूप घाई करत होते. तिनं पटकन समोरच्या ताटात पिशवीतली पैठणी ठेवली. मग घाईनं तिनं त्यावर नारळ ठेवला. त्याला हळद कुंकू लावून तिनं ओटीचे सगळे तांदूळ, हळकुंड, सुपारी, बदाम, खारका आणि नाणी ओंजळीनं ताटात ठेवली. पुजारी जोरजोरात चला 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 करून ओरडत होता. देवीच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात नारळाचा खच पडला होता तर डाव्या बाजूला पुजारी ओटीच्या साड्या जवळजवळ भिरकावत होते. एवढ्या गोंधळात तिनं देवीच्या मुखवट्याकडे क्षणभरच पाहिलं. आजही तिला देवी त्रासलेलीच दिसत होती. मग हात जोडून ती ओटीचं अख्खं ताट घेऊन पटकन बाहेर आली आणि तिनं मोकळा श्वास घेतला. तो सुद्धा दर्शन घेऊन तिच्या जवळ आला. काय ग, ओटी घेऊन बाहेर आलीस? त्यानं विचारलं. ती म्हणाली, तू थांब इथंच, मी मला दिसलेल्या देवीची ओटी भरून येते. असं म्हणून ती ताट घेऊन भराभर पायऱ्या उतरून खाली रस्त्यावर आली. झाडाच्या सावलीत आडोशाला तिला ती डोंबारीण दिसली. तिच्या बाळाला ती छातीशी घेऊन पाजत होती. दीदी, हल्दी कुमकुम लगाती हूं आपको, असं म्हणून तिनं तिला ठसठशीत कुंकू लावलं. ताट बाजूला ठेवून तिनं तिची ओटी भरली. सोबत सोनचाफ्याची वेणी आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा पण दिला. मग तिनं तिला नमस्कार केला. डोंबारणीचं पोर तिच्या कुशीत झोपून गेलं होतं. तेवढ्यात तोही तिथं आला आणि त्यानं फळाची आणि खाऊची पिशवी तिच्या हातात दिली. ती म्हणाली, ये लो दीदी, छोटू और उसके बड़े बहन के लिए. डोंबारीण परत एकदा डोळ्यांनी हसली. ती पैठणीवरून हळुवारपणे हात फिरवायला लागली. तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव वेचून ती दोघंही परत मंदिरात आली. आता गर्दी बरीच कमी झाली होती. गाभाऱ्यात जाऊन दोघांनीही डोळे भरून देवीचं दर्शन घेतलं. तिला आता देवीचा मुखवटा खूप प्रसन्न वाटला. इतक्यात गाभारा सोनचाफ्याच्या गंधानं दरवळून गेला. त्या दोघांच्या पाठीमागं डोंबारीण तिच्या मुलासोबत आणि नवऱ्यासोबत पैठणी गुंडाळून हिरवा चुडा आणि वेणी घालून देवीचं दर्शन घ्यायला आली होती. देवीचा मुखवटा तेजानं आणखीनच उजळून निघाला होता. आपल्या सगळ्यांची आयुष्य अशीच तेजानं उजळून जाऊ दे.
अशा सगळ्यांना शुभेच्छा. नऊ दिवस 9 रंग. 9 दिवस 9 रंग परिधान केलेस किंवा नाही केलेस तरी आम्ही हे कबूल करतो की तू आहेस म्हणून आमचं रंगहीन आयुष्य रंगीत होतं. केवळ शास्त्रात सांगितलंय म्हणून नाही, तर त्या निमित्तानं वर्षभर कपाटात पडून राहणाऱ्या जरीच्या साड्या बाहेर पडून तुला उत्साहानं नेसायला मिळतात हे आम्ही नाकारू शकत नाही. दांडिया खेळलीस किंवा नाही खेळलीस तरी आम्ही हे नाकारू शकत नाही की आमच्या आयुष्याचा खेळ केवळ तू आयुष्यात असण्यानं सुखकर होतो. तू 9 दिवस उपवास कर किंवा नको करूस तरी आम्हाला हे माहितीये की आमची उपासमार होऊ नये म्हणून तू आयुष्यभर तुझ्या जीवाचं रान करतेस. तू घट बसव किंवा तुझ्या देवीला फुलांनी सजव, पण आमचं आयुष्य मात्र तूच सजवलंयस. तू दिवा लाव किंवा पणती लाव, पण या विश्वाच्या निर्मितीपासून तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात प्रकाश आहे. थोडक्यात काय तर तूच धरती आहेस, तूच आकाश आहेस, तूच सुरुवात आहेस आणि शेवटही तूच आहेस. तुझ्याच कुशीत जन्माला येऊन तुझ्याच कुशीत विसावून निर्धास्तपणे आयुष्य जगणाऱ्या आम्हा समस्त पुरुषांकडून तुझ्यातल्या स्त्रीत्वाला आमचा सलाम. नवरात्रीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा.